welcome to my YouTube channel Avinash for EMRS. Today we are going to study democratic politics, second class 10th. Fourth topic, outcomes of democracies. Second part, accountable, responsive and legitimate government. Accountable म्हणजे जबाबदार आहे. कोणाला जबाबदार आहे? लोकांना. इट्स answerable to people. Responsive means प्रतिसाद देणारा. आणि लेजिटिमेट म्हणजे वैध गव्हर्नमेंट म्हणजे ज्याला म्हणूया अकॉर्डिंग टू लॉ हे बरोबर आहे. सो असं हे शासन आहे. सो देर आर समथिंग दॅट डेमोक्रेसी मस्ट प्रोव्हाइड. इन डेमोक्रेसीज वी आर मोस्ट कन्सर्न with ensuring that people will have the right to choose their ruler and people will have control over the ruler. तर अशा काही गोष्टी आहेत लोकशाहीने आपल्याला दिलंच पाहिजे. त्याच्यामध्ये आपण डेमोक्रेसीमध्ये असं लक्षात येतं की अशा गोष्टींची आपल्याला लोकशाही खात्री देतं की लोकशाहीमध्ये लोक जे आहेत ते त्यांचे शासनकर्ते हे निवडतात. जसं आपण आपले आमदार निवडतो आणि ज्या पार्टीचे जास्त आमदार येतात त्यांचा मुख्यमंत्री बनतो. म्हणजेच ते रूलर आहेत, मुख्यमंत्री आणि मंत्री लोक निवडतात. पीपल विल हॅव कंट्रोल ओव्हर दी रूलर. आणि लोकांचं या रूलरवरती, शासनकर्त्यांवरती नियंत्रण असतं. Whenever possible and necessary, citizens should be able to participate in decision making that affect them all. आणि जेव्हा शक्य आहे त्यावेळेस नागरिक निर्णय प्रक्रियेमध्ये सहभागी होतात, कारण ते निर्णय त्यांच्यावर परिणाम करणारे हे असतात. Therefore, the most basic outcome of democracy should be that it produces a government that is accountable to the citizen and responsive to the needs and expectation of the citizen. आणि म्हणून लोकशाही शासन व्यवस्थेमध्ये शासन हे नागरिकांना जबाबदार असतं. डेमोक्रेसी इज अन्सरेबल टू पीपल. म्हणून लोकशाहीमध्ये कोणताही निर्णय घेत असताना त्यांना नागरिकांना उत्तर द्यावं लागतं. त्यालाच अकाउंटेबल असं म्हणतात. सो रिस्पॉन्सिव्ह टू द नीड अँड एक्सपेक्टेशन मीन्स वॉट? लोकशाहीमध्ये नागरिकांच्या ज्या अपेक्षा आहेत, ज्या गरजा आहेत, त्यांना प्रतिसाद लोकशाहीमध्ये हा द्यावा लागतो. So before we go into this question, we face another common question. Is the democratic government efficient? Is it effective? आणि आपण ह्या प्रश्नामध्ये जाण्या अगोदर आपल्याला आणखीन एक सामान्य प्रश्न पडतो की खरंच लोकशाही शासन हे इफिशियंट, कार्यक्षम आहे का? ते परिणामकारक आहे का? Some people think that democracy produces less effective government. तर काही लोक असं म्हणतात की लोकशाहीमुळे हे कमी परिणामकारक हे असं शासन व्यवस्था आहे. इट इज ऑफकोर्स ट्रू दॅट नॉन डेमोक्रेटिक रूलर डू नॉट हॅव टू बॉदर अबाउट डेलिब्रेशन इन असेंब्ली ऑर वरी अबाउट द मेजॉरिटीज अँड पब्लिक ओपिनियन. आणि म्हणून आपल्याला असं पाहायला मिळतं की जिथे लोकशाही शासन व्यवस्था नाही, नॉन डेमोक्रेटिक, अलोकशाही शासन व्यवस्थेमध्ये ते डेलिब्रेशन असेंब्लीमध्ये करत नाहीत. डेलिब्रेशन म्हणजे काय? डिस्कशन. असेंब्लीमध्ये कोणत्याही प्रकारची चर्चा ते करत नाहीत. दे डोंट वरी अबाउट मेजॉरिटीज. त्यांना बहुमताचीही पर्वा नसते. पब्लिक ओपिनियन, लोकांच्या मताचीही पर्वा नसते. कोणत्या शासन व्यवस्थेमध्ये? जिथे लोकशाही शासन व्यवस्था नाही. मग अशी शासन व्यवस्था कोणती आहे? मग ती राजेशाही असेल किंवा हुकुमशाही असेल किंवा मिलिटरीचा रूल असेल असं. सो दे कॅन बी व्हेरी क्विक अँड इफिशियंट इन डिसिजन मेकिंग अँड इम्प्लिमेंटेशन. परंतु अशा व्यवस्थेमध्ये जिथे लोकशाही नाही तिथे निर्णय प्रक्रिया, त्याची अंमलबजावणी अतिशय फास्ट होते. डेमोक्रेसी इज बेस्ड ऑन द आयडिया ऑफ डेलिब्रेशन अँड निगोशिएशन. सो सम डिले इज बाउंड टू टेक प्लेस. डज दॅट मेक डेमोक्रेटिक गव्हर्नमेंट इनएफिशियंट? आता डेमोक्रेसीमध्ये चर्चाही होते. डेलिब्रेशन म्हणजे चर्चा, निगोशिएशन म्हणजे चर्चा करून मार्ग काढणे. तर म्हणून डेमोक्रेसीमध्ये निर्णय घेत असताना थोडासा उशीर होतो. पण याचा अर्थ असा नाही की डेमोक्रेसी, आपण असं म्हणूया की डेमोक्रेटिक गव्हर्नमेंट हे अकार्यक्षम आहे. लेट्स थिंक इन टर्म्स ऑफ कॉस्ट. इमॅजिन अ गव्हर्नमेंट दॅट मे टेक अ डिसिजन व्हेरी फास्ट but it may take a decision that are not accepted by the people and may therefore face problem. चला आपण निर्णय घेत असताना त्याच्या ज्या काही टर्म्स आहेत त्याचे आपण मूल्य पाहूया.
कल्पना करा की जे शासन व्यवस्थेने एखादा जो निर्णय आहे तो पटकन घेतला, परंतु निर्णय घेत असताना उदाहरणार्थ अणुचाचणी करायची आहे किंवा आपण म्हणूया धरण बांधायचं आहे, पटकन निर्णय घेतला, परंतु तो निर्णय घेत असताना तेथील लोकांना जर विचारात घेतलं नाही, तेथील लोकांनी तो निर्णय ॲक्सेप्ट केला नाही आणि मग जर कोणते प्रॉब्लेम जर निर्माण झाले तर काय होईल? सो बट इट मे टेक डिसिजन दॅट आर नॉट टू बी ॲक्सेप्टेड बाय पीपल. आणि जो डिसिजन शासनाने घेतलेला आहे अलोकशाही देशामध्ये, जिथे लोकशाही नाही तिथे त्या लोकांनी तो जर निर्णय ॲक्सेप्ट केला नाही तर, आणि मग तिथे प्रॉब्लेम हे क्रिएट होऊ शकतात. इन कॉन्ट्रास्ट द डेमोक्रेटिक गव्हर्नमेंट विल टेक मोर टाईम टू फॉलो प्रोसिजर बिफोर अरायव्हिंग इट्स डिसिजन. परंतु लोकशाही शासन व्यवस्थेमध्ये खूप साऱ्या प्रक्रिया आपल्याला कराव्या लागतात, प्रोसिजर करावं लागतात आणि मग आपण एक निर्णय घेतो. बट बिकॉज इट हॅज फॉलोड प्रोसिजर, इट्स डिसिजन मे बी बोथ मोर ॲक्सेप्टेबल टू द पीपल अँड मोर इफेक्टिव्ह. परंतु प्रोसिजर जरी फॉलोड काही आपण पाळल्या गेल्या तरी काही निर्णय घेत असताना ते निर्णय सगळ्या प्रक्रिया पार करून आलेले असल्यामुळे लोक त्याचा स्वीकार करतात आणि असे निर्णय हे अतिशय इफेक्टिव्ह असतात. सो द कॉस्ट ऑफ टाईम दॅट डेमोक्रेसी पेज इज परहॅप्स वर्थ इट. म्हणून जो वेळ निर्णय घेण्यासाठी लावलेला आहे त्याचं खरं आपण म्हणूया, त्यासाठी आपण जी किंमत मोजलेली आहे वेळेची ती आपण योग्य आहे असं म्हणूया. कारण घाईघाईने निर्णय घेतला आणि लोकांना तो मान्य नसेल तर प्रॉब्लेम क्रिएट होऊ शकतो, जिथे लोकशाही नाही तिथे. परंतु लोकशाहीमध्ये प्रक्रिया फॉलो करावं लागतं, डिस्कशन करावं लागतं, निगोशिएशन करावं लागतं आणि नंतर डिसिजन हा घेतला जातो. Now look at the other side of democracies to ensure that decision making will be based on norms and procedures. आता आपण एक दुसरी बाजू पाहूया, जिथे लोकशाहीमध्ये निर्णय घेत असताना हे कशावर अवलंबून आहेत? हे मानकं, नॉर्म्स म्हणजे मानकं, प्रोसिजर म्हणजे प्रक्रिया, जिथे कायदे असतात, कानून असतात, अशा सगळ्या प्रक्रिया आपल्याला पूर्ण कराव्या लागतात. सो सिटिझन हू वॉन्ट्स to know if the decision was taken through the correct procedure can find this out. She has right and means to examine the process of decision making. आणि म्हणून निर्णय घेत असताना सिटिझन प्लस आपले जे काही नागरिक आहेत त्यांनासुद्धा समजलं पाहिजे निर्णय घेत असताना तो निर्णय योग्य आहे का, त्यासाठी कोणत्या प्रक्रिया घेतल्या. सो म्हणून हा जो अधिकार आहे तो अधिकार त्यांना त्याचं परीक्षणही करता येतं की निर्णय कसा घेतलेला आहे, त्यासाठी कोणकोणत्या प्रक्रिया राबवलेल्या आहेत. दिस इज नोन ॲज अ ट्रान्सपरन्सी आणि यालाच पारदर्शकता असं म्हणतात. दिस फॅक्टर इज ऑफन मिसिंग फ्रॉम नॉन डेमोक्रेटिक गव्हर्नमेंट. परंतु ही जी ट्रान्सपरन्सी आहे, ही जी पारदर्शकता आहे, जिथे लोकशाही शासन नाही, जिथे हुकुमशाही आहे, अशा शासन व्यवस्थेमध्ये आपल्याला पाहायला मिळत नाही. देअरफॉर वी आर ट्राईंग टू फाइंड आउट द आउटकम ऑफ डेमोक्रेसी. It is right to expect democracy to produce a government that follows procedure and is accountable to people. आणि म्हणून लोकशाहीमध्ये आपल्याला पाहायला मिळतं की निर्णय घेत असताना त्यांना वेगवेगळ्या प्रक्रियातून जावं लागतं, नॉर्म्समधून जावं लागतं, निगोशिएशन करावं लागतं, चर्चा करावं लागतात आणि म्हणून ते लोकांना उत्तर देण्यासाठी जबाबदारी तेवढेच असतात. सो दे आर अकाउंटेबल टू द पीपल. We can also expect that democratic government develop mechanism for citizens to hold government accountable and mechanism for citizens to take part in the decision making whenever they think fit. आणि म्हणून लोकशाहीमध्ये अशी एक यंत्रणा नागरिकांसाठी केलेली आहे की ज्याच्यामुळे नागरिकांना शासन हे नागरिकांना उत्तर देण्यासाठी जबाबदार असतं आणि त्याचबरोबर जे काही निर्णय घेतलेले असतात ते निर्णय संपूर्ण प्रक्रियेमधून हे निर्णय हे आलेले असतात. सो इफ वी वॉन्टेड टू मेजर डेमोक्रेसी ऑन द बेसिस ऑफ दिस एक्सपेक्टेड आउटकम यू वूड लुक फॉर द फॉलोइंग प्रॅक्टिसेस अँड इन्स्टिट्यूशन्स. आणि मग आपल्याला जर डेमोक्रेसीचे एक्सपेक्टेड आउटकम पाहिजे असतील, म्हणजेच आपण अपेक्षित परिणाम जर आपल्याला पाहिजे असतील तर आपल्याला काही ज्या डेमोक्रेसीच्या जी अंमलबजावणी, लोकशाहीची जी अंमलबजावणी होती, काही ज्या संस्था आहेत ते कशा पद्धतीने अंमलबजावणी करतात तर त्याच्यावरून आपल्याला ठरवता येईल की लोकशाही खरंच चांगली आहे की नाही. सो रेग्युलर फ्री अँड फेअर इलेक्शन, ओपन पब्लिक डिबेट ऑन मेजर पॉलिसीज. आता लोकशाहीमध्ये नियमित मुक्त वातावरणामध्ये, मोकळ्या वातावरणामध्ये आणि
एक चांगल्या पद्धतीचे निवडणुका होतात. त्याचबरोबर एक मुक्त वातावरणामध्ये लोक एकमेकांशी चर्चा करतात, वादविवाद करतात अँड लेजिस्लेशन कायदे करत असताना ते एकमेकाशी चर्चा करतात अँड द सिटीजन राईट टू इन्फॉर्मेशन अबाउट द गव्हर्नमेंट अँड इट्स फंक्शनिंग. त्याचबरोबर नागरिकांना अधिकारही देण्यात आला आहे, माहितीचा अधिकार, आणि ते गव्हर्नमेंटला किंवा गव्हर्नमेंटचं जे कार्य आहे त्याबाबत माहितीचा अधिकार नागरिकांना देण्यात आला आहे. द ॲक्च्युअल परफॉर्मन्स ऑफ डेमोक्रेसी शोज अ मिक्स्ड रेकॉर्ड ऑन दिस. आणि म्हणून डेमोक्रेसीचं जर आपण कामगिरी पाहिली तर त्यासाठी एक मिक्स्ड रेकॉर्ड आपल्याला याच्याबद्दल पाहायला मिळतं. डेमोक्रेसीज हॅव हॅड अ ग्रेटर सक्सेस इन सेटिंग अप रेग्युलर अँड फ्री इलेक्शन अँड सेटिंग अप कंडिशन्स फॉर ओपन पब्लिक डिबेट. लोकशाहीमध्ये मुक्त मोकळ्या वातावरणामध्ये हे निवडणुका होतात. त्याचबरोबर कोणताही एखादा निर्णय घेण्यापूर्वी त्याच्यावर सार्वजनिक चर्चा केली जाते. पब्लिक डिबेट म्हणजे काय? सार्वजनिक चर्चा केली जाते. जसं आपण टी व्हीला पाहतो की कोणता निर्णय घ्यायचा असेल तर जे वेगवेगळे क्षेत्रातील वेगवेगळ्या पक्षाचे लोक विचार करतात आणि त्याच्यावर चर्चा होते. बट द मोस्ट डेमोक्रेसी फॉल शॉर्ट ऑफ इलेक्शन दॅट प्रोव्हाइड अ फेअर चान्स टू एव्हरीवन अँड इन सब्जेक्टिंग एव्हरी डिसिजन टू पब्लिक डिबेट. परंतु लोकशाहीमध्ये आपल्याला बऱ्याच अशा लोकशाही असणारे जे देश आहेत ते आपल्याला पाहायला मिळतात जिथे निवडणुका ह्या मुक्त वातावरणात होत नाहीत. कोणताही निर्णय घेत असताना सार्वजनिक चर्चा केली जात नाही. डेमोक्रेटिक गव्हर्नमेंट डू नॉट हॅव अ व्हेरी गुड रेकॉर्ड वेन इट कम्स टू शेअरिंग इन्फॉर्मेशन विथ द सिटीजन. त्याचबरोबर काही लोकशाही देशामध्ये आपल्याला पाहायला मिळतात की लोकांबरोबर ते महत्त्वाची माहिती जी आहे ते नागरिकांना सांगत नाहीत. All one can say in a favor of democratic regime is that they are much better than any non-democratic regime in this respect. आणि म्हणून तरीही आपल्याला असं म्हणता येईल की जी लोकशाही शासन आहे ते इतर कोणत्याही अलोकशाही जिथे लोकशाही नाही त्या शासन व्यवस्थेपेक्षा चांगलं आहे. In substantive term, it may be reasonable to expect from democracy a government that is attentive to the need and demand of the people and is highly free of corruption. असं म्हटलं जातं की लोकशाही गव्हर्नमेंट जे आहे ते नागरिकांच्या ज्या काही मागण्या आहेत, नागरिकांच्या ज्या गरजा आहेत याच्याकडे ते लक्ष देतं. त्याचबरोबर इथे करप्शन होत नाही. द रेकॉर्ड ऑफ द डेमोक्रेसी इज नॉट इम्प्रेसिव्ह ऑन दीज टू काउंट. Democracy is often frustrate the need of the people, often ignore the demand of majority. परंतु लोकशाहीमध्ये आपल्याला असंही पाहायला मिळतं की त्या ज्या गरजा आहेत, लोकांच्या मागण्या आहेत, लोकशाहीमध्ये ते सरकार जे आहेत त्या मागण्यांकडे दुर्लक्ष करतं. आणि ज्या गरजा मेजॉरिटीच्या आहेत, अनेक लोकांच्या आहेत, मेजॉरिटी ऑफ इट्स पॉप्युलेशन, ज्या जास्त बहुसंख्य लोकांनी मागण्या केलेल्या आहेत त्याच्याकडे ते लोकशाही शासन दुर्लक्ष करतं. द रुटीन टेल ऑफ करप्शन आर इनफ टू कन्व्हिन्स अस दॅट डेमोक्रेसी इज नॉट फ्री ऑफ दिस इव्हिल. आणि म्हणून आपल्याला दैनंदिन आपण ज्या वातावरणात ऐकतो अनेक कथा आहेत की ज्या आपल्याला सांगतात दैनंदिन जीवन जगत असताना की लोकशाही अनेक देशामध्ये हे करप्शन मोठ्या प्रमाणात झालेलं आहे. आणि म्हणून लोकशाही ह्या सगळ्या वाईट प्रवृत्तीपासून किंवा या वाईट गोष्टीपासून मुक्त नाही. ॲट द सेम टाईम देअर इज नथिंग टू शो दॅट नॉन डेमोक्रेसीज आर लेस करप्ट अँड मोर सेन्सिटिव्ह टू द पीपल. आणि मग आपल्याला असंही म्हणता येईल की दुसरी जी शासन व्यवस्था आहे ती मग करप्टच नसते किंवा ते जास्त संवेदनशील लोकांशी असते असं आपल्याला म्हणता येणार नाही. So there is one respect in which democratic government is certainly better than its alternative. पण आपल्याला एक गोष्ट महत्त्वाची आहे जी आपण असं म्हणूया की लोकशाही शासन इतर कोणत्याही शासन व्यवस्थेपेक्षा चांगले आहे. डेमोक्रेटिक गव्हर्नमेंट इज अ लेजिटिमेट गव्हर्नमेंट. हे जे गव्हर्नमेंट आहे, हे जे शासन व्यवस्था आहे ते कसं आहे? वैध आहे. अँड इट मे स्लो, लेस एफिशियंट, नॉट ऑलवेज व्हेरी रिस्पॉन्सिव्ह और क्लीन, बट डेमोक्रेटिक गव्हर्नमेंट इज पीपल्स ओन गव्हर्नमेंट. जरी आपण असं म्हटलं की हे लोकशाही शासन व्यवस्था ही स्लो आहे, कमी कार्यक्षम आहे किंवा लोकांना जास्त प्रतिसाद देत नाही आहे किंवा आपण म्हणूया क्लीनही नाही आहे,
स्वच्छ नाही आहे लोकशाही शासनव्यवस्था, परंतु लोकशाही शासनव्यवस्था ही अशी शासनव्यवस्था आहे वेअर पीपल्स ओन गव्हर्नमेंट, लोकांनीच त्यांचे प्रतिनिधी निवडून दिलेले आहेत आणि तेच शासन करतात. दॅट इज वाय देर इज अन ओव्हरवेल्मिंग सपोर्ट फॉर द आयडिया ऑफ डेमोक्रेसी ऑल ओव्हर दी वर्ल्ड. आणि म्हणून आपल्याला जबरदस्त समर्थन या लोकशाही शासनव्यवस्थेला सगळ्या जगामध्ये पाहायला मिळतं. ॲज द accompanying evidence from the South Asia shows the support exists in the countries with a democratic regime as well as the countries without democratic regime. People wish to be ruled by the representative elected by them. आपल्याला असं लक्षात येईल की असं जर आपण एव्हिडन्स पाहिला, पुरावा पाहिला की साऊथ एशियामधला आपण जर पुरावा पाहिला की आपल्याला असं लक्षात येईल की लोकशाहीला खूप सारं समर्थन आहे. कारण लोकशाहीमध्ये लोक जे आहेत, लोक त्यांच्या प्रतिनिधींना निवडून देतात. सो दे ऑल्सो बिलीव्ह द डेमोक्रेसी इज सुटेबल फॉर देअर कंट्री. डेमोक्रेसीज ॲबिलिटी टू जनरेट इट्स ओन सपोर्ट इज इट्स सेल्फ अँड आउटकम दॅट कॅनॉट बी इग्नोर. आणि लोकशाहीमध्ये लोक त्यांचे प्रतिनिधी निवडून देतात, बरोबर आहे. त्याच्यानंतर ते प्रत्येक देश असं म्हणतो की आमच्या देशासाठी लोकशाही ही शासनव्यवस्था चांगली आहे. आणि लोकशाही त्याच्याच डेमोक्रेसीज ॲबिलिटी टू जनरेट इट्स ओन सपोर्ट. लोकशाहीमध्येच अशी व्यवस्था आहे की ती स्वतःला सपोर्ट करते. आणि म्हणून लोकशाहीचे जे परिणाम आहेत, जे आपण चांगले परिणाम म्हणूया, ते आपल्याला दुर्लक्ष करता येणार नाही. सो दॅट्स ऑल फ्रॉम द सेकंड पार्ट. थँक्यू व्हेरी मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.